मित्रांनो, आपण जेव्हा नवीन मेडिक्लेम पॉलिसी घेतो त्यामध्ये अनेक वेटिंग पिरियड्स असतात आणि ते वेटिंग पिरियड्स कोणते याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया. पहिला वेटिंग पिरियड असतो 30 डेज ऑफ वेटिंग पिरियड्स. म्हणजेच आपण जेव्हा पॉलिसी घेतो त्यावेळी 30 दिवसानंतर ती पॉलिसी ऍक्टिव्हेट होत असते आणि 30 दिवसानंतरच आपण त्याचे बेनिफिट्स घेऊ शकतो. दुसरा असतो प्री एक्झिस्टिंग डिसीज. म्हणजे पॉलिसी घेतावेळी आपण जेव्हा आपला एखादा आजार डिक्लेअर करतो कंपनीला आणि कंपनी त्याच्यावर आपल्याला अप्रुव्हल देते, त्यानंतर कंपनी त्या आजारासाठी आपल्याला 3 वर्षाचा वेटिंग पिरियड देत असतो. तिसरा वेटिंग पिरियड आहे स्टँडर्ड वेटिंग पिरियड. म्हणजेच पॉलिसी घेतावेळी आपल्याला कोणताच आजार नाही हे असं आपण पीएडी डिक्लेअर करतो, तर त्यानंतर आपल्या 2 वर्षानंतर जेवढे सर्जिकल ऑपरेशन आहेत ते आपल्याला ऍक्टिव्ह होतात. म्हणजे कोणतेही सर्जिकल ऑपरेशन हे 2 वर्षानंतर ऍक्टिव्ह होतात. चौथा वेटिंग पिरियड आहे मॅटर्निटी म्हणजे डिलिव्हरी. आपल्याला मॅटर्निटी खर्चासाठी स्टार हेल्थ कंपनीमध्ये ॲश्युर नावाचा प्लॅन आहे ज्याच्यामध्ये 2 वर्षाचा वेटिंग पिरियड आहे. आणि बाकीचे जे नॉर्मल डिसीज आहेत त्याच्यावर काही प्रमाणामध्ये आपल्याला एक रायडर घेऊन म्हणजेच एक्स्ट्रा पैसे भरून त्या डिसीजवर आपल्याला त्याचा वेटिंग पिरियड कमी करता येतो. या व्यतिरिक्त ऍक्सिडेंट कव्हर हा डे 1 पासून पॉलिसीमध्ये कव्हर असतो, त्यासाठी कोणताच वेटिंग पिरियड नसतो. मित्रांनो, तुम्हाला जर मेडिक्लेम पॉलिसी घ्यायचीच आहे तर त्यासाठी जास्त वेट बघू नका. का? कारण तुम्हाला वाटतं की ज्या दिवशी मी पॉलिसी घेणार त्या दिवशी बेनिफिट चालू होतील, असं नाही. कारण त्याच्यामध्ये अनेक वेटिंग पिरियड्स आहेत. इनिशियल 30 डेजचा सांगितला, 2 वर्षाचा वेटिंग पिरियड. मेडिक्लेम पॉलिसी खऱ्या अर्थाने 2 वर्षानंतरच स्टार्ट होते. त्याच्यामध्ये सर्व त्याचे बेनिफिट्स हे सुरू होत असतात. आम्हाला अनेक क्लायंट मार्केटमध्ये भेटत असतात की मी 2 महिन्यानंतर पॉलिसी करेन, 6 महिन्यानंतर पॉलिसी करेन. मित्रांनो, ह्या कालावधीत जर तुम्हाला काही रोग निदान झाला तर मेडिक्लेम पॉलिसी तुम्हाला पॉलिसीही देणार नाही आणि त्यानंतर तुम्हाला हे वेटिंग पिरियड कव्हर करायचं आहे. त्यामुळे आजच आपली मेडिक्लेम लवकरात लवकर करून घ्या. धन्यवाद.